देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं। पंतप्रधानांनी अनेक धाडसी घोषणा देत देश भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले। आत्मनिर्भरता हा विकसित भारताचा आधार असून आपल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे। समृद्ध भारत हाच पुढील काळातील मंत्र असेल आणि कोटी कोटी भारतीयांच्या संकल्पानं देश समृद्ध होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते। स्वातंत्र्याचं हे पर्व म्हणजे गौरवशाली पर्व आणि संकल्पाचं महापर्व आहे असं ते म्हणाले। विकसित भारत का आधार भी है आत्मनिर्भर भारत। आत्मनिर्भरता का नाता हमारे सामर्थ्य से जुड़ा हुआ। हमारे सामर्थ्य को बचाए रखने, बनाए रखने और बढ़ाए रखने के लिए आत्मनिर्भर होना बहुत अनिवार्य है। ये पीढ़ी समृद्ध भारत के लिए नए कदम उठाए, यही समय की मांग है। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण झालं होतं। मात्र भारतानं शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। सरकारनं 22 एप्रिलनंतर सैन्याला पूर्ण सूट दिली, पाकिस्तानचं मोठं नुकसान केलं असं पंतप्रधान म्हणाले। देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही, अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला। ऑपरेशन सिंदूर उसी आक्रोश की अभिव्यक्ति है। 22 तारीख के बाद हमने हमारे सेना को खुली छूट दे दी और हमारी सेना ने वो करके दिखाया जो कई दशकों तक कभी हुआ नहीं था। हमारा देश कई दशकों से आतंक को झेलता आया हुआ। अब भारत ने तय कर लिया है कि न्यूक्लियर की धमकियों को अब हम सहने वाले नहीं हैं। न्यूक्लियर ब्लैकमेल लंबे अरसे से चलाया, अब वो ब्लैकमेल नहीं सहा जाएगा। सिंधू जलकरार अन्यायकारक असल्याचं सांगत आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही। आतापर्यंत भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला दिलं, मात्र यापुढे शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। सध्या जगात आर्थिक पातळीवर स्वार्थ वाढताना दिसतोय, अशात आपण आपली रेघ वाढवून अर्थात आपलं सामर्थ्य समृद्धी वाढवायला हवी। कोणीही दुसऱ्यानं काढलेली रेषा कमी करण्यासाठी आपली ताकद खर्च करण्याऐवजी त्यापेक्षा मोठी रेष काढल्यास संपूर्ण जग त्याची दखल घेईल असा सल्ला त्यांनी दिला। किसी की लकीर को छोटी करने में अपनी ताकत बर्बाद न करें। आज जब वैश्विक परिस्थितियों में आर्थिक स्वार्थ दिनों दिन बढ़ रहा है, तब समय की मांग है कि हम उन संकटों के रोते बैठने की जरूरत नहीं है। हिम्मत के साथ हम अपनी लकीर को लंबी करें। और मैं 25 साल के शासन के अनुभव से कह सकता हूं, अगर ये रास्ता हमने चुन लिया, हर किसी ने चुन लिया, तो फिर कोई स्वार्थ हमें अपनी चंगुल में नहीं फंसा सकता है। देशाच्या शेतकरी, पशुपालक, मच्छीमार यांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही असं सांगत त्यांच्या समोरील संकटामध्ये भिंत बनून उभं राहण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली। पंतप्रधानांनी यावेळी धाडसी घोषणा करत देशाला भविष्यात मोठी उडी मारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले। यंदाच्या दिवाळीला जनतेसाठी मोठी भेट मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली।
पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा केल्या जातील, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होतील आणि एमएसएमई, स्थानिक विक्रेते आणि ग्राहकांना दिलासा मिळेल, असं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या युवकांसाठी 1,00,000 कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजपासूनच देशभरात लागू होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं. ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे. सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे. बहुत बड़ी सुविधा बढ़ेगी. हमारे एमएसएमई, हमारे लघु उद्यमी, इनको बहुत बड़ा लाभ मिलेगा. आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए 1,00,000 करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं, लागू कर रहे हैं. आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है. इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को, बेटे बेटी को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे. पुढील पिढीतील सुधारणांना चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक समर्पित सुधारणा कृती दल तयार करण्याची घोषणा केली. हे कृती दल आर्थिक विकासाला गती देणं, लाल फितशाही कमी करणं, प्रशासनाचं आधुनिकीकरण करणं आणि 2047 पर्यंत $10 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या मागण्यांसाठी भारताला सज्ज करेल. जगात युद्धाची परिभाषा बदलत आहे. युद्धात आता नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता, असं सांगून राष्ट्रीय सुरक्षा कवच अधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी सुदर्शन चक्र अभियान राबवलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. आने वाले 10 साल में 2035 तक राष्ट्र के सभी महत्वपूर्ण स्थलों, जिनमें सामरिक के साथ साथ सिविलियन क्षेत्र भी शामिल है, जैसे अस्पताल हो, रेलवे हो, जो भी आस्था के केंद्र हो, उन्हें टेक्नोलॉजी के नए प्लेटफॉर्म द्वारा पूरी तरह सुरक्षा का कवच दिया जाएगा. सीमावर्ती भागात घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे लोकसंख्या शास्त्रीय असमतोलाचे धोके पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. देशात आता घुसखोरी या नव्या संकटाची बीजं रोवली जात आहेत, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र देश कुठल्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यासाठी उच्चस्तरीय अभियान राबवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. घुसपैठिए मेरे देश के नौजवानों की रोजी रोटी छीन रहे हैं. एक घुसपैठिए मेरे देश की बहन बेटियों को निशाना बना रहे हैं. ये बर्दाश्त नहीं होगा. ये घुसपैठिए भोले भाले आदिवासियों को भ्रमित करके उनकी जमीनों पर कब्जा कर रहे हैं. ये देश सहन नहीं करेगा. देशातून नक्षलवाद आणि माओवाद यांचं समूळ उच्चाटन करण्याचा सरकारचा निर्धार असून नक्षलवादाचा प्रभाव आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. देश तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात अग्रेसर असून सैन्याकडे मेड इन इंडिया शस्त्रास्त्र आहेत. या वर्षअखेरपर्यंत मेड इन इंडिया चिप्स बाजारपेठेत येतील. सेमीकंडक्टर निर्मिती कार्याला देशात मोठी गती मिळाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. और देशवासियों और मेरे खास करके नौजवानों और विश्व भर में भारत की टेक्नोलॉजी की ताकत को समझने वाले लोगों को भी कहना चाहूंगा, इसी वर्ष के अंत तक मेड इन इंडिया भारत की बनी हुई, भारत में बनी हुई, भारत के लोगों द्वारा बनी हुई मेड इन इंडिया चिप्स बाजार में आ जाएगी.
ज्याप्रमाणे आपण कोविड दरम्यान लसीकरण आणि डिजिटल पेमेंटसाठी UPI बनवले, त्याचप्रमाणे आपण आपल्या जेट इंजिनसाठी देखील स्वतःचे जेट इंजिन बनवले पाहिजेत आणि आपल्या शास्त्रज्ञांना आणि तरुणांना ते थेट आव्हान म्हणून हे स्वीकारावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. देशाची ऊर्जा क्षमता 10 पटीनं वाढवण्याचा निर्धार असून त्या दिशेनं अणुऊर्जा क्षेत्रात नवनवीन सुधारणा होत आहेत. देशात सध्या 10 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. आण्विक ऊर्जा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठीही खुलं करण्यात आलं आहे. भारताच्या अर्थसंकल्पातील मोठा वाटा अजूनही पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करण्यासाठी वापरला जातो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. महासागरीय संसाधनांचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय खोल पाण्यातील शोधमोहीम सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. महत्त्वाच्या खनिजांमध्ये आत्मनिर्भरता अत्यंत महत्त्वाची असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 11 वर्षात उद्यमशीलता ही देशाची मोठी ताकद बनली आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेत निरंतर नवनवी उंची गाठणं आवश्यक असल्यानं उत्तम भारतीय वस्तू कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. व्होकल फॉर लोकल हा नवनिर्मितीचा मंत्र असावा, तसं आवाहन त्यांनी केलं. भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असून देशाच्या आर्थिक विकासात नारीशक्तीचं योगदान अमूल्य आहे. नमो ड्रोन दीदी नारी शक्तीची नवी ओळख बनत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. देशात लवकरच महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा 200वा जयंती सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या सेवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून RSSनं गेली 100 वर्ष राष्ट्राची सेवा केली आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि अनुशासन हाच RSSचा मूलमंत्र आहे. संपूर्ण देशाला RSSच्या कामगिरीचा अभिमान आहे, असं ते म्हणाले. वेळेची दिशा बदलण्याची हीच वेळ आहे, असं सांगत भारत लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल आणि कधी ना कधी याच लाल किल्ल्याच्या बुरुजावरून जगातल्या सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची घोषणा मी करेन, असं सांगत पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.